जय श्रीराम भावांनो. तर आज मोसम मस्ताना जीएफ नसताना असं म्हणत आपण मस्त एन्जॉय करत भोशीच्या रस्त्यांनी चालत. माझ्या गावापासून भोशी ही खूप लांब नाही आहे, 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, माझे काही विशेष काम नव्हते भोशीला जायचे, पण जरासा मोसमचा मस्त एन्जॉय करत काहीतरी मस्तपैकी फिरावं म्हणलं. आज रिकाम पण होतं आपल्याला, त्या निमित्ताने आपण मस्तपैकी भोशीला निघालो. तर रस्त्यांनी जाता जाता मला माझी शाळा दिसली. तर शाळामध्ये असताना आमचे सर आम्हाला म्हणायचे की साई, समोर चालून तुम्हाला तुमची शाळा दिसली तर तुम्हाला तुमची शाळा असा प्रश्न विचारेल की तुमची लाईफची शाळा कशी चालली. तर तेव्हा तुम्हाला वाटेल की शाळेची लाईफच चांगली होती. तर ते दिवस व ते शब्द मला सरांचे आठवले. तर मग काय, डोळ्यामध्ये थोडेसे अश्रू घेऊन आपण आपली वाटचाल पुढे चालू ठेवली. तर मित्रांनो, चांगल्या प्रकारे आपला नाद खुळा असल्यामुळे आपण थोडाफार एन्जॉय करत तिथला आपण व्ह्यू घेतला. व आता मूड खराब झाल्यामुळे थोडीशी छाप किंवा म्हणलं तर तिथे जाऊन आपण दत्तानाच्या इथे गेलो व तिथे त्यांचा हॉटेलचा पण चांगल्याच प्रकारे व्ह्यू घेतला. तर तिथे मित्रांनो उत्कृष्ट प्रकारे चहा होती. तर मित्रांनो, नंबर 1 प्रकारे त्या भैयाला आपण चहा बनवायला लावली. तर मित्रांनो, खास म्हणजे काय, तर या हॉटेलचा मालक म्हणजे माझ्या लहानपणीचा खूप चांगला मित्र. हा मित्र खूप मोठा आहे, पण मित्र माझा लहानपणीपासून असल्यामुळे याच्यासोबत चांगले सोबत आहेत. तर मित्रांनो, तिथे गेल्याच्यानंतर माझा क्लासमेट भेटला. हा चांगलाच प्रकार आहे. तर तुम्हाला हे सांगण्याची काही गरज नाही मित्रांनो. क्लासमधले मित्र कसे येडजवे असतात हे तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. तर मित्रांनो, चांगलीच मजा घेत यांनी माझा व्हिडिओ पण घेतला. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझा दिवस चांगल्याच प्रकारे व आनंदात गेला. तर तुमचे दिवस पण कसे जातात काय नाही सांग.